नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जेव्हा एखादं मूल एका दिवसाच्या लहान बाळाच्या रूपामध्ये जन्माला येतं तेव्हा त्याला फक्त त्याच्या आईचं दूध दिलं जातं. त्याला पाणी किंवा मग इतर काहीही खायला दिलं जात नाही. तथापि श्रीमद भगवद्गीतेनुसार जर थोडासा गूळ चाटला तरी त्याचे कोणतेही नुकसान होत नाही. तो त्यांच्या शरीराला आतून शक्ती आणि ऊर्जा प्रदान करतो. यावरून तुम्हाला गुळाच्या अफाट ऊर्जा आणि शक्ती आणि औषधी गुणधर्मांची कल्पना येत असेल. दुर्दैवाने आजही आपल्या देशातील 1% जास्त कमी लोकांना गुळाचा खरा फायदा समजत आहे आणि ते त्यांच्या दैनंदिन आहारामध्ये समाविष्ट करतात. गूळ आणि साखर दोन्ही एकाच पदार्थापासून बनवले जातात, ऊसाचा रस. तथापि दोघांमधील फरक त्यांच्या प्रक्रियेत आहे. ऊसाचा रस गरम करणं, तो आंबवणं आणि नंतर तो पूर्णपणे वाळवणं या प्रक्रियेमुळे गूळ आणि साखर दोन्हींचंही वेगवेगळं स्वरूप राहतं. हजारो वर्षांपूर्वी भारतामध्ये गुळाचा शोध लागला होता. दरम्यान साखर, ज्याला इंग्रजीमध्ये आपण शुगर असंही म्हणतो, युरोपियन लोकांनी शोधून काढली. त्यांनी चहा पिण्याची सवय लावली आणि भारतातून चहा आणि त्यांच्या देशामध्ये पसरला. आज परिस्थिती अशी झाली आहे की बहुतेक लोक सकाळी उठल्याबरोबर साखरेचा चहा पितात. ही सवय शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे. साखरेच्या तोट्यांपेक्षा गुळाचे फायदे कितीतरी पटींनी जास्त आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला स्वतः गूळ खरेदी करावासा वाटेल. आज गूळ अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहे, जसं की पिवळा, पांढरा, ब्राऊन आणि तांबड्या रंगाचा गूळ. पण यापैकी कोणता योग्य गूळ आहे, किती प्रमाणामध्ये सेवन करावा आणि तो कशासोबत सेवन करणं फायदेशीर आहे, हे तुम्ही या व्हिडिओमध्ये शिकाल. म्हणून हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा, कारण ही माहिती तुमच्या संपूर्ण आयुष्याचा मार्ग बदलू शकते. कालांतराने बऱ्याच गोष्टी बिघडतात, परंतु जर तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये गुळाचा समावेश केला तर तुमचं आरोग्य आणि ऊर्जा दोन्ही बराच काळ सुधारू शकतं. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर कृपया व्हिडिओला लाईक नक्की करा आणि त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता गूळ आणि साखरेमधील खरा फरक समजून घेऊया. जेव्हा या दोघांची प्रयोगशाळेमध्ये चाचणी केली जाते तेव्हा हे स्पष्ट होतं की साखरेची मूळ रचना, त्यातील सर्व खनिजे आणि पोषक तत्वांसह प्रक्रिया करताना पूर्णपणे काढून टाकली जाते. दुसरीकडे गुळात हे सर्व नैसर्गिक घटक ऊसाच्या रसाप्रमाणे जवळजवळ सारखेच असतात. जर एखादी व्यक्ती दररोज साखरेचं सेवन करत असेल तर शरीराला ती प्रक्रिया करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. हळूहळू शरीर कमकुवत होऊ लागतं आणि आम्लतेची समस्या वाढत जाते. कारण साखरेमध्ये तयार होणारे अंतिम उत्पादन आम्लयुक्त असतं. तथापि गुळाचं अंतिम उत्पादन अल्कधर्मी असतं, जे शरीरातील संतुलन राखण्यास मदत करतं. सकाळी जेव्हा आपलं पोट पूर्णपणे रिकामं असतं तेव्हा पोटामध्ये आम्लतेचं प्रमाण आधीच जास्त असतं. यावेळी साखरेसह चहा पिल्याने शरीरामध्ये आम्लतेचं प्रमाण वाढतं. यामुळे रक्तातील आम्लतेचं प्रमाण असलेले लोक कालांतराने 100हून अधिक आजारांना बळी पडतात. म्हणूनच मधुमेह किंवा मधुमेह 40 किंवा 45 वर्षांच्या वयानंतर वाढत्या प्रमाणामध्ये सामान्य झाला आहे. यासोबतच रक्तदाब, हृदयरोग आणि फॅटी लिव्हर यांसारखे गंभीर आजार देखील शरीरावर परिणाम करतात. तथापि पूर्णपणे अल्कधर्मी असलेले गूळ या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी शरीराला एक मजबूत आधार प्रदान करतात. जेव्हा तुम्ही दररोज थोड्या प्रमाणामध्ये गूळ खाता तेव्हा तुमच्या रक्तातील अल्कधर्मी प्रमाण वाढतं, ज्यामुळे तुमची पचनसंस्था हळूहळू मजबूत होते. बरेच लोक म्हणतात की ते खूप खातात तरीही पातळ राहतात, तर काही लोक खूप कमी खातात तरीही ते लठ्ठ होतात. याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचं शरीर पोषक तत्वे योग्यरित्या शोषू शकत नाही. गुळाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते शरीरातील पोषक तत्वांचं योग्य शोषण करण्यास मदत करते. म्हणूनच तुमच्या दैनंदिन आहारामध्ये गुळाचा समावेश करणं खूप महत्त्वाचं आहे. मंडळी, हा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. गूळ आपल्या पचनसंस्थेसाठी अत्यंत फायदेशीर आहे आणि शरीराला आम्लापासून दूर ठेवण्याससुद्धा मदत करतो. तर पुढे जाऊया आणि इतर अतिशय महत्त्वाच्या आणि उपयुक्त माहितीचा आपण फायदा घेऊया. पण त्याआधी गूळ खरेदी करण्यासाठी बाजारात जाताना तुम्ही कोणत्या प्रकारचा गूळ निवडायचा हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मंडळी, बाजारात साधारणपणे 2 प्रकारचे गूळ सहज उपलब्ध आहेत. पहिला गूळ म्हणजे जो हलका पिवळा असतो किंवा मग पूर्णपणे पांढरा दिसतो. तो खूप स्वच्छ, गुळगुळीत आणि चमकदार दिसतो.
पण सत्य हे आहे की असा गुळ आरोग्यासाठी विषासारखा आहे, कारण त्यात रसायने, रिफायनिंग एजंट आणि ब्लिचिंग एजंट असतात. दुसरीकडे खरा देशी आणि शुद्ध गुळ हा एक खरा नैसर्गिक आणि सुरक्षित उत्पादन मानला जातो. त्याचा रंग तांब्यासारखा किंवा गडद तपकिरी असतो, जो चॉकलेटची आठवण करून देतो. तो थोडासा घाणेरडा, खडबडीत किंवा मग पॉलिश न केलेला दिसू शकतो, परंतु हाच खरा गुळ आहे जो शरीरासाठी सर्वात फायदेशीर मानला जातो. नेहमी लक्षात ठेवा की रंग जितका गडद असेल तितकाच तो तुमच्या शरीरासाठी अधिक फायदेशीर, मजबूत आणि पौष्टिक असेल. आता गुळाच्या आणखी एक मोठ्या आणि अत्यंत प्रभावी फायद्याबद्दल बोलूया. जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी सुमारे 5 ग्रॅम गूळ कोमट पाण्यासोबत सेवन करायला सुरुवात केली तर त्याचे पहिले दृश्यमान परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसतील. हळूहळू तुमच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक दिसून येईल. डाग कमी होऊ लागतील, त्वचेचा रंग अधिक स्पष्ट आणि एकसारखा होईल आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळे हळूहळू नाहीशी होतील. तुमच्या चेहऱ्याची चमक आणि ते इतकं वाढेल की आरशात पाहिल्यावर तुम्हाला फरक स्पष्ट जाणवेल. फक्त एका आठवड्यासाठी प्रामाणिकपणे हा उपाय करून पहा आणि तुम्ही परिणामांनी थक्क व्हाल. गुळामध्ये आवश्यक खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेला आतून पोषण देतात. ती निरोगी, ताजी आणि चमकदार ठेवतात. पुढील फायद्याकडे वळताना गुळाला वृद्धत्व विरोधी गुणधर्म असलेले अन्नसुद्धा मानलं जातं. याचा अर्थ ते शरीराला अकाली वृद्धत्वापासून वाचवण्यास मदत करतं. आपल्या शरीरातील पेशी सतत कार्यरत असतात आणि जेव्हा ऑक्सिडेशन आणि ऑक्सिजनची क्रिया खूप लवकर वाढते तेव्हा पेशी लवकर खराब होऊ लागतात. गुळातील अँटीऑक्सिडंट ही ऑक्सिडेशन प्रक्रिया मंदावतात, ज्यामुळे आपल्या पेशी जास्त काळ सक्रिय, मजबूत आणि निरोगी राहतात. याचा थेट परिणाम तुमच्या त्वचेच्या आणि तुमच्या संपूर्ण शरीराच्या दीर्घायुष्यावर होतो. दररोज 4 ते 5 ग्रॅम गूळ कोमट पाण्यासोबत सेवन केल्याने तुमच्या दीर्घायुष्याची शक्यता वाढते. तुमची त्वचा जास्त काळ तेजस्वी होत राहते आणि सुरकुत्या लवकर दिसत नाहीत. याचा अर्थ असा की 80 किंवा 100 वर्षाच्या वयातही निरोगी, तंदुरुस्त आणि तरुण दिसणं आता अशक्य नाही. पुढे डोळ्यांशी संबंधित फायद्यांवरती चर्चा करूया. गूळ डोळ्यांसाठी देखील अत्यंत फायदेशीर मानला जातो. निरोगी डोळे असलेल्यांसाठी ते दीर्घकाळ दृष्टी टिकवून ठेवण्यास मदत करते. ते मोतीबिंदूसारख्या समस्यांना देखील प्रतिबंधित करतं आणि दृष्टी कमकुवत होण्यापासून प्रतिबंधित करतं. जे लोक दररोज थोडासा गूळ खातात ते 60 ते 70 वर्षाच्या वयातही डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवतात. केसांसाठी गूळ तितकाच फायदेशीर आहे. ज्यांचे केस अकाली पांढरे होऊ लागतात किंवा झालेले आहेत त्यांचे केस निर्जीव, कमकुवत आणि तुटण्याची शक्यता असते. त्यांच्यासाठी गूळ हे नैसर्गिक टॉनिकपेक्षा कमी नाही आहे. सकाळी कोमट पाण्यासोबत गूळ खाल्ल्याने रक्त पूर्णपणे स्वच्छ होतं, केसांच्या मुळांपर्यंत योग्य पोषण पोहोचतं आणि केसांना दीर्घकाळ मजबूत, जाड आणि काळे केस राहतात. आता आजच्या सर्वात मोठ्या गरजेची संबंधित आणखी एका महत्त्वाच्या फायद्याकडे वळूया. काही काळापूर्वी संपूर्ण जगाने कोरोना व्हायरस नावाच्या एका मोठ्या साथीचा अनुभव घेतला. हा आजार चीनमध्ये उद्भवला आणि हळूहळू जगभरामध्ये पसरला. तथापि आधुनिक वैद्यकीय विज्ञान किंवा मग ॲलोपॅथीला अद्याप निश्चित उपचार सापडलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करायची असेल तर आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वी यावर उपाय सांगितला आहे. आमचा आयुर्वेदिक ग्रंथ अष्टांग हृदयम स्पष्टपणे सांगतो की काही औषधी वनस्पतींसह गूळ खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते. या अनोख्या आयुर्वेदिक घरगुती उपायामध्ये 3 ते 4 औषधी वनस्पतींचा वापर केला जातो. जेव्हा या औषधी वनस्पतींचं सेवन गुळासोबत केलं जातं तेव्हा शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता झपाट्याने वाढते. आता आपण त्या विशेष औषधी वनस्पतीबद्दल आणि त्यांचा योग्य वापर कसा करायचा याबद्दल जाणून घेणं जरुरी आहे. याबद्दल जाणून घेऊया जेणेकरून तुमचं शरीर मजबूत, सुरक्षित आणि रोगमुक्त राहील. मंडळी, आता आपण एक अतिशय खास आणि प्राचीन घरगुती उपायाबद्दल चर्चा करूया जो शरीराची रोगप्रतिकारशक्ती लक्षणीयरित्या वाढवतो आणि सर्व प्रकारच्या विषाणू आणि संसर्गापासून त्याचं संरक्षण करण्यास मदत करतो. या रेसिपीची मोठी गोष्ट म्हणजे यासाठी कोणत्याही प्रकारची महागडे आणि किंवा मग आयात केलेल्या साहित्याची आवश्यकता नाही, तर जवळजवळ प्रत्येक भारतीय घरामध्ये किंवा स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध असलेल्या सामान्य घटकांची आवश्यकता आहे. प्रथम माता आणि बहिणी वापरत असलेले दगडी तोप किंवा मग मुसळ. या मुसळाला अनेक ठिकाणी हवाई दास्तान किंवा हवाई दास्तान नावाने ओळखलं जातं.
तुम्ही मिरच्या दळण्यासाठी किंवा चटण्या बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या त्याच दगडी तोफ मुसळावर हे औषधी मिश्रण तयार कराल. आता या दगडी तोफेवरती अंदाजे 5 ग्रॅम शुद्ध तांब्याच्या रंगाचा गुटखा घाला. आयुर्वेदामध्ये एक शक्तिशाली रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा मानला जाणारा गिलॉय रूट त्याचं प्रमाणात घाला. पुढे अंदाजे अर्धा ग्रॅम ताजं आलं आणि अर्धा ग्रॅम कच्ची हळद घाला. 2 कडुनिंबाची पाने आणि 4 ते 5 ताजी तुळशीची पाने घाला. हे सर्व घटक दगडी गाळणीवरती किंवा मुसळावरती बारीक वाटून घ्या जोपर्यंत त्यांची एक गुळगुळीत पेस्ट तयार होत नाही. आणि आता दररोज सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचा या औषधी मिश्रणाचं कोमट पाण्यासोबत घ्या. असं केल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती हळूहळू इतकी मजबूत होईल की तुम्ही कोणत्याही विषाणूचा प्रतिकार करू शकाल. हवामानाशी संबंधित आजार तुम्हाला सहजासहजी हानी पोहोचवू शकत नाही. ही रेसिपी पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि शरीराला आतून विषमुक्त करण्याचं काम करते. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ही रेसिपी सोप्या पद्धतीने तयार करू शकता. यासाठी एका स्टीलच्या भांड्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी घाला. नंतर सुमारे अर्धा ग्राम आलं आणि सुमारे 10 ग्राम गिलॉय रूट घाला. आणि आता ते 3 ते 5 ग्रॅम गूळ घाला आणि सर्व काही मंद आचेवरती उकळून घ्या. पाणी अर्ध झाल्यावरती ते गाळून घ्या. ते थोडं थंड होऊ द्या आणि सकाळी रिकाम्या पोटी हळूहळू प्या. हे पेय केवळ रोगप्रतिकार शक्ती वाढवतच नाही तर शरीराला आतून स्वच्छ करतं, पचनसंस्था मजबूत करतं आणि थकवा आणि आळस दूर करण्यास मदत करतं. जर तुम्ही ते 7 दिवस सतत प्यायलं तर तुमच्या शरीराची आजारांशी लढण्याची क्षमता अनेक पटींनी वाढते. आता गुळाच्या चहाबद्दल बोलूया, जो आजच्या काळात एक अद्भुत आणि अत्यंत आरोग्यदायी पेय ठरू शकतो. सकाळी कोमट पाणी पिल्यानंतर गुळाची चहा पिणं हा एक अतिशय प्रभावी आयुर्वेदिक उपाय मानला जातो. गुळाची चहा बनवण्यासाठी प्रथम 1 कप पाणी उकळून घ्या. 1 किंवा 2 वेलची ज्या आहेत त्याच्यामध्ये टाका. आवडीनुसार थोडंसं आलं टाका. काळी मिरी किंवा दालचिनी घाला. आता सुमारे 5 ग्रॅम गूळ घाला आणि उकळी आणा. गूळ पूर्णपणे विरघळला की आणखी 5 ग्रॅम गूळ घाला आणि उकळी आणा. नंतर आणखी 5 ग्रॅम गूळ घाला आणि तिसऱ्यांदा हलकी उकळी आणा. यामुळे 1 कप चहामध्ये एकूण 15 ग्रॅम गूळ तयार होतो. चहा तयार झाल्यावर तो गाळून घ्या आणि सकाळी रिकाम्या पोटी हळूहळू प्या. मंडळी, जर तुम्ही दररोज ही गुळाची चहा घेतली तर ती तुमची पचनसंस्था इतकी स्वच्छ करते की बद्धकोष्ठता आणि गॅस सारख्या समस्या दूर होतात. ज्यांना बद्धकोष्ठता, जड पोट किंवा दिवसातून अनेक वेळा बाथरूममध्ये जावं लागतं त्यांच्यासाठी गुळाची चहा एक वरदान आहे. ती लहान आतडे आणि मोठे आतडे दोन्ही पूर्णपणे स्वच्छ करते. शिवाय जे नियमितपणे गुळाची चहा पितात त्यांना आयुष्यभर मधुमेह होण्याचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो, कारण ते शरीरातील इन्सुलिनची पातळी संतुलित करते आणि रक्तातील वाढलेलं आम्ल प्रमाण हळूहळू कमी करते. सकाळी लवकर ते सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि शरीर दिवसभर उत्साही राहतं. गुळाचा चहा लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठीच फायदेशीर मानला जातो. तो केवळ रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करत नाही तर हृदय आणि यकृताचं कार्य देखील सुधारतो. उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेल्यांसाठी हा चहा खूप आरामदायी ठरतो. दररोज सकाळी कोमट पाण्यासोबत 5 ते 10 ग्रॅम गूळ सेवन केल्याने अंतर्गत कमजोरी, आळस कमी होण्यास मदत होते. ते तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा आणतं, सहनशक्ती वाढवतं आणि दिवसभर चपळता राखण्यास मदत करतं. शेवटी सांधेदुखी, संधिवात आणि पाठदुखीने ग्रस्त असलेल्यांसाठी गुळाचं सेवन करणं अत्यंत फायदेशीर आहे. दररोज सकाळी रिकाम्या पोटी थोडासा गूळ खाल्ल्याने वेदना कमी होतातच, शिवाय शरीराला आतून उबदारपणा येतो आणि रक्ताभिसरण सुधारतं. गूळ ही खरोखर निसर्गाची गोड देणगी आहे जी चव आणि आरोग्य दोन्ही प्रदान करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.